हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. आज आपण पाहणार आहे श्रीयंत्राची स्थापना कशी करावी ते पाहणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर करा. असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर कोणाला श्रीयंत्राबद्दल काहीच माहिती नाही, श्रीयंत्र म्हणजे काय? श्रीयंत्र म्हणजे त्यांच्या नावामध्ये श्रेय आहे. श्री भगवान महाविष्णू आणि महालक्ष्मी यांचे जे स्थान आहे, आसन असतात, त्याला श्रीयंत्र असे म्हणतात. श्रीयंत्र पंचधातूचे असावे. हे श्रीयंत्र स्वच्छ धुवून घेतलेले आहे. याचे आता अभिषेक करायचा आहे आणि कुंकुमार्चन पण करायचं. तर अभिषेक करताना सुरुवातीला 3 वेळा आचमन करायचे आणि त्याच नंतर आपण सुरुवात करतो. तर पाण्याने आधी अभिषेक करून घेत आहे. अभिषेक करते वेळेस 16 वेळा श्री सूक्तम म्हणायचे. त्यानंतर दही, दूध, तूप, साखर, मध हे मिक्स करून त्याने हे अभिषेक करायचे. त्यानंतर सर्वात शेवटी पाण्याने परत अभिषेक करायचा. आता मी कुंकवाने अभिषेक करते. परत आता पाण्याने अभिषेक करायचा. त्यानंतर हात जोडून फलश्रुती म्हणायची. त्यानंतर तांदळाने अष्टदळ कमळ काढून घ्यायचे. त्यावरती श्रीयंत्र स्थापन करायचं. श्री गणेशाय म्हणून सुपारीची पूजा करून घेत आहे. एक छोटासा पाट, त्यावरती प्लेट ठेवून द्यायचे. तर श्रीयंत्र कसे ठेवायचे? पुढचं जे टोक आहे ते आपल्या साईडनं करायचं. आता गजलक्ष्मी ठेवून देत आहे. श्रीयंत्राची पूजा करून घ्यायचं. हळदी कुंकू लावून पूजा करायची. फुलं ठेवायचे. सर्व साईडनं मस्त असे फुलं ठेवून घेतलेले आहे. तर कुंकुमार्चन करताना
करंगळीचा बाजूचं बोट आणि आपला अंगठा या दोन्हीनी कुंकुमार्चन करावे. तर हे करताना लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावा. लक्ष्मी गायत्री मंत्र झाल्यानंतर कमलात्मक मंत्र म्हणावे. सर्वात शेवटी आरती करावी. तर हे कुंकुमार्चन प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला, नवरात्रमध्ये कुंकुमार्चन करावे. तर अगदी साध्या पद्धतीत मी हे सांगितलेलं आहे. जर यात काही चूक झाली असेल तर मला माफ करा. तर आजचा हा पहिलाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया